माझे पेरेंट्स प्राऊड फील करताय, माझे टीचर्स प्राऊड फील करताय. तर खूप चांगलं वाटतंय की सर्वांची एक्सपेक्टेशन्स मी पूर्ण केली. एवढी तर अपेक्षा नाही केली होती सर, पण एवढं होतं की मला रँक आणायचा होता इंडियामध्ये. खुश होते सर, म्हणजे माझे पप्पा तर रडलेच, पण ते म्हणजे त्यांची हॅपीनेस बघून मला जास्त चांगलं फील होत आहे की मी त्यांच्यासाठी काही करू शकले. फोकस तर जे तुमचं वीक सब्जेक्ट आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. तर सर्वांचं वेगवेगळं असतं आणि फक्त हार्डवर्क करा. तू स्वतःचं पूर्ण 100% द्या. सीए फाउंडेशनचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. देशात सीएचा निकाल जो आहे तो 20.9% इतका लागला. या निकालाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या संपूर्ण निकालामध्ये देशामध्ये जे टॉप 3 रँक ज्या आलेल्या आहेत त्या सर्व महाराष्ट्रातल्या आहेत आणि यामध्ये ऑल इंडिया टॉप रँक जी आहे, जी देशामध्ये पहिली आलेली आहे, ती आहे नाशिकची साक्षी जैन. साक्षी जैन आपल्यासोबत आहे. साक्षी, सर्वात पहिले तुझं तर अभिनंदन की देशामध्ये सीए परीक्षेमध्ये पहिला क्रमांक तू पटकावलेला आहे. काय सांगशील, हा जेव्हा निकाल तुझ्या समोर आला तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय? सर, मी निकाल बघण्याच्या आधीच मला ते ICIच्या प्रेसिडेंटचा कॉल आला होता. तर तेव्हा मला एक्सपेक्टेड नव्हतं की AIR1 येईल असं, पण त्यांचा कॉल आला. मग मला 10-15 मिनटं तर मला ते प्रोसेस करायलाच लागले की माझं AIR1 आलं आहे. तर खूप चांगलं वाटलं. म्हणजे माझे पेरेंट्स प्राऊड फील करताय, माझे टीचर्स प्राऊड फील करताय. तर खूप चांगलं वाटतंय की सर्वांची एक्सपेक्टेशन्स मी पूर्ण केली. जेव्हा हा निकाल समोर आला तेव्हा तुला असं अपेक्षित होतं की आपण देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं रँकिंग मिळून आपण उत्तीर्ण होऊ? एवढी तर अपेक्षा नाही केली होती सर, पण एवढं होतं की मला रँक आणायचा होता इंडियामध्ये. पण फर्स्ट रँक येईल ते एक्सपेक्टेड नव्हतं, पण अभ्यास केला होता. तर खरं म्हणजे तू मूळची पाचोऱ्याची आणि पाचोऱ्यावरून तू नाशिकमध्ये ओसवाल बोर्डिंगमध्ये येऊन तू शिक्षण घेतलं. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून ती या ठिकाणी अभ्यास करतेस. घरच्यांपासून दूर राहून 2 वर्ष या ठिकाणी अभ्यास केला. काय काय चॅलेंजेस बोर्डिंगमध्ये अभ्यास करताना तुझ्या समोर होते? नाही सर, असे तर काहीच चॅलेंजेस नाही आले मला, कारण की इथं मला सर्व फॅसिलिटीज होती. मला म्हणजे लायब्ररी, कॅन्टीनमध्ये चांगलं जेवण होतं. रात्री आम्हाला चाय कॉफी वगैरे सर्व अवेलेबल होतं. आमचे रेक्टर्स एवढे सपोर्टिव्ह आहे. काही पण गरज असली तर ते असतात, ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तर मला असे काही चॅलेंजेस नाही वाटले माझ्या अभ्यासात. सीए फाउंडेशनचा अभ्यास करताना तू नेमकं तुझं वेळापत्रक कसं केलं? म्हणजे जेव्हा इतक्या चांगल्या क्रमांकानं तू उत्तीर्ण झाली, पण याचं नियोजन तू कसं केलं? म्हणजे अभ्यासासाठी किती वेळ देत होती? कशा पद्धतीचं नियोजन तुझं या संपूर्ण 2 वर्षाच्या कार्यकाळात होतं? ते सर, मी म्हणजे पहिले तर माझा 9 ते 6 क्लास असायचा. मी इम्पॅक्ट कॉमर्स अकॅडमीमध्ये होते. तर तिथं तेव्हा तर मी 4-5 तासाचा अभ्यास करायचे, कारण टाईम नसतं तेव्हा. आणि जेव्हा मला स्टडी लीव्ह भेटली तेव्हा मी 10 ते 12 तास अभ्यास करायची. हो. मग यामध्ये कोणते विषय क्लिष्ट तुला जास्त करून वाटले? थोडं लॉ अवघड होता. पेपर पण थोडा हार्डच आला होता यावर्षी लॉचा. तर तो थोडा हार्ड होता, पण झालं ते, कारण की आमचे टीचर्स त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे. त्यांच्या गायडन्समध्येच हे सर्व पॉसिबल झालं. आणि पॅरेंट्सचा तर सर्वात इम्पॉर्टंट रोल असतो या सर्वांमध्ये. ते त्यांचं जर ते आम्हाला पूर्ण फॅसिलिटीज देतात तेव्हा आम्ही हे सर्व करू शकतो. हो. तर तू आता आज निकाल जाहीर झालेला आहे. तुझे घरचे जे आहेत, आई वडील असतील किंवा भावंड असतील, ते गावी आहेत. त्यांना जेव्हा हा निकाल समजला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत? ते तर खूप खुश होते सर. म्हणजे माझे पप्पा तर रडलेच, पण ते म्हणजे त्यांची हॅपीनेस बघून मला जास्त चांगलं फील होत आहे की मी त्यांच्यासाठी काही करू शकले आणि मी पुढे पण असंच करायचा प्रयत्न करेन. पण मग पुढे आता तू वित्तीय क्षेत्रामध्ये किंवा सीए म्हणूनच काम करायचं ठरवलंय की पुढे आणखीन काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा IAS अधिकारी वगैरे होण्याचं काही स्वप्न तू बाळगलेस? सर, ते अजून तर मी डिसाईड नाही केलं, कारण की माझ्या याच डिग्रीच्या अजून 2 स्टेप पुढे बाकी आहे, CA इंटरमिजिएट आणि फायनल. मग मी पुढे बघेल मला कसं जायचं आहे, काय करायचं आहे. पण मग या संपूर्ण यशाचं श्रेय तू कोणाला देशील? सर, असं एकाचं नाव घ्यायला तर ते मुश्किल आहे, पण माझे पेरेंट्स, माझे टीचर्स, हॉस्टेलचे रेक्टर्स, माझे फ्रेंड्स, सर्वांचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे माझ्या या अचिव्हमेंटमध्ये. तर सर्वांना जे विद्यार्थी सीए परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांना तू नेमकं काय सांगशील की कशा पद्धतीनं, कारण हा विषय क्लिष्ट आहे. जो आपण जर पाहिलं, देशाचा निकाल जर पाहिला तर 20% हा निकाल लागलेला आहे आणि याच्यामध्ये जे पहिले 3 रँकमध्ये विद्यार्थी आले ते सगळे महाराष्ट्रातले आहे. म्हणजे ती खरं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद बाब आहे. आणि त्यातले जर तू आपल्या नाशिक विभागातली आहेस आणि तू पहिलं रँकिंग मिळवलं,
ज्या पद्धतीनं हा विषय हाताळला जातो किंवा क्लिष्ट विषय समजला जातो, तर जे विद्यार्थी हा अभ्यास करत आहेत त्यांना तू नेमका काय सांगशील की कशा पद्धतीनं कोणत्या विषयावर फोकस केलं पाहिजे? फोकस तर जे तुमचं वीक सब्जेक्ट आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. तर सर्वांचं वेगवेगळं असतं आणि फक्त हार्डवर्क करा. स्वतःचं पूर्ण 100% द्या. ते म्हणजे रिझल्ट बरोबर येतं. तर फक्त अभ्यास करा, कारण की तर रिझर्वेशन वगैरे काहीच नाही आहे. तर हे आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करायचेच नाही आहे. फक्त 100% द्या. स्वतःवर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. सर्व बरोबर होतं. तुला आणखीन कसली आवड आहे? म्हणजे अभ्यास तर तू केलास, परंतु ह्या व्यतिरिक्त आणखीन काय आवड तू जोपासतेस? मला तर असं क्रिकेट वगैरे थोडं बघायला वगैरे आवडतं. बाकी तर अशी काही जास्त मग हे अभ्यास करताना पण बघत होती? म्हणजे मेन जेव्हा आलं तेव्हा नाही, मग पहिले बघायची जसं जसं मला टाईम भेटायचं वगैरे थोडंफार. कारण की आपण दिवसभर अभ्यास नाही करू शकत. थोडं अदर ॲक्टिव्हिटीज लागतात. कारण की आजच्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही फक्त अभ्यास कराल तर मग तुम्ही तेवढं कॉम्पिटिशनमध्ये नाही राहणार. तर दुसरी अदर ॲक्टिव्हिटीज पण आपण थोडं फोकस करायला पाहिजे. पण मग परिवारात कोण कोण आहे? वडील नेमकं काय करतात? भावंड किती आहेत? परिवारमध्ये माझे वडील, आई, आजी, आजोबा, मोठे मम्मी, मोठे पप्पा, सर्व आमचा बिझनेस आहे कडधान्याचा. हो. आणि मग परिवारात कोणी CA वगैरे झाले? हो, माझ्या आत्ताचा मुलगा आहे CA. तर त्याचा पण मला गायडन्स होताच. हो. तर ही होती साक्षी जैन, जी नाशिकच्या ओसवाल पंचायत बोर्डिंगमध्ये ती सध्या इथे राहते आणि इथेच राहून तिने 2 वर्ष CA फाउंडेशन परीक्षेचा अभ्यास या ठिकाणी केला. तिच्याशी आपण आत्ता बातचीत केली आणि देशातलं पहिलं रँकिंग जे आहे ते तिने मिळवलेलं आहे आणि आपलं महानगरसोबत देखील तिने आत्ता आपल्याशी चर्चा केली आणि या CA फाउंडेशनची परीक्षा देणारे म्हणजे या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील तिने मोलाचा संदेश दिलेला आहे की वेळेचं नियोजन, अभ्यासाचं नियोजन जर आपण केलं तर निश्चितपणे यश आपल्याला मिळतं. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.